सिनेनेता पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझा फॉर्म भरायला यायला पाहिजे. प्रत्येकाच्या इलेक्शन 11 तारखेचे इलेक्शनचे दौरे आहेत. पहिला टप्पा 11 तारखेचा आहे. तो टार्गेट आहे. आमची जरी इच्छा असेल त्याची जरी इच्छा असेल येण्याची तरीही ते प्रत्येक नेता माझ्या प्रचार सभेला 2 दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक नेता म्हणजे अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, हर्षवर्धन पाटील असतील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब असतील, काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी असतील किंवा छगनजी भुजबळ असतील, धनंजयजी मुंडे असतील, सर्वच नेते माझ्या प्रचाराकरता येणार आहेत. फॉर्म भरायला जरी येऊ शकले आनंदाची गोष्ट मी विनंती केलेली आहे, परंतु नाही आले पण त्याचा अर्थ कोणी नेता नाही आला पण माझ्या पाठीशी नेते नाही कोणी गृहीत धरू नये. कारण सर्वच नेते सर्व जिल्ह्यामध्ये सर्व मुलांच्या पाठीशी ताकदीने ही मंडळी उभी आहे. त्यात शंका करण्याचं काहीच कारण नाही. सर आपके कौन से कॉम्पिटिटर्स है? बोलणं झालंय का? जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी जी काही बंडखोरी वगैरे केलेली आहे या विषयावर तुमचं काही बोलणं झालंय का प्रदेशाध्यक्ष? असे मला पक्षाने तिकीट दिलं तर पक्षाने तिकीट दिल्यानंतर कोणाच्या मनात काय आहे त्यांना काय करायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा. पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं की बंडखोरी करायची. शेवट पक्षाने आपल्याला काय दिलं याचा जर विचार केला तर नक्कीच ते माझ्या पाठीशी उभं राहतील. त्याचा विचार नाही केला तर त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मला कोणाबरोबर हा माणूस काम करत नाही, हा माणूस माझ्या विरुद्ध बंडखोरी करतो याबद्दल माझं कुठेही लक्ष मी देत नाही. माझं लक्ष अर्जुनासारखं आहे. फक्त मला डोळा दिसतो, मला यश दिसतं. त्यामुळे किती पाना माझ्या समोर मैदानात आले माझं लक्ष जिंकण्याचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देता ज्याच्या पाठीशी जनता उभी आहे त्याच्या पाठीशी जनता ठामपणे माझ्या पक्षात न सांगता प्रत्येक माणूस कामाला लागलेला आहे. त्यामुळे स्पर्धा कोणाशी आहे नेमकी? कोणत्या उमेदवाराची स्पर्धा आहे? माझी स्पर्धा साऱ्याला माहिती आहे. जातीपातीच्या नावावरती राजकारण करणारा एकच उमेदवार करतो. माझी स्पर्धा त्याच्याशीच आहे. त्यामुळे दुसरं कोणीच वेळ स्पर्धा नाही. रामकृष्ण बाबा असे म्हणाले की काँग्रेसने लायक उमेदवार टाकला नाही, त्यामुळे मी सत्ताचं काम करणार आणि झांबडचं काम करणार नाही. रामकृष्ण बाबा माझी लायकी ठरवणारे व्यक्ती कोण माझा प्रश्न आहे. माझी लायकी जनता ठरवेल. कोणी नेता माझी लायकी ठरवू शकत नाही. त्यामुळं जनतेने जी माझी लायकी ठरवली त्या जनतेच्या अधिकारामुळे जनतेच्या आवाजामुळे मला उमेदवारी मिळाली. मी काही फार राजकीय मोठा नेता नाही. माझं पिंड माझा परिवार राजकीय क्षेत्रातील नाही. एक सामान्य माणसाला फक्त आमदार झालाय त्याला खासदारकीचं तिकीट मिळतंय यावरून ती लायकी कोणाची काय ही जनतेने बघितली, सर्व पक्षाने बघितली आणि सर्व नेत्यांनी बघितली. त्यामुळे ते एकटे माझी लायकी ठरवणार नको. मला त्यांची लायकी त्यांची काढायला लावू नका. कारण ते आमचे ज्येष्ठ नेते होते पूर्वी काही काळामध्ये. आमच्या परिवाराशी त्यांचे संबंध होते. त्यांची सुरुवात कशी झाली हा जर इतिहास मी सांगायला गेलो तर त्यांचे कपडे सारे निघून जाते. ही परिस्थिती आहे. सर दुसरा प्रश्न आहे की तुम्ही पाठीमागे म्हणला होता तर अब्दुल सत्तार यांना जर निवडणूक लढवायची असेल तर ती मी माघार घ्यायला तयार आहे. आता त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की काँग्रेसकडून लढवावी आणि अब्दुल सत्तार स्वतः सांगतात की वरिष्ठांचा सुद्धा मला विनंती आहे की मी लढवावी म्हणून. मी माझी भूमिका मी पक्षाच्या हितामध्ये माझी भूमिका त्यावेळेस मांडली. माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजाला एक सुद्धा उमेदवार पक्षाने दिला नाही, मी उमेदवारी मागितली मला उमेदवारी दिली नाही, तर पक्षाने मुस्लिम समाजाचा अकोल्याचा उमेदवार तर दिलाच होता. पण तरी गैरसमज कोणाला होऊ नये म्हणून मी माझी भूमिका व्यक्तिगत मांडली किंवा त्यांना आज जरी पक्षाने जालना जिल्हा सुद्धा त्यांना उभं राहा म्हणून आवर्जून आग्रह केला. जालना नसेल लढवायचं तर औरंगाबाद लढा म्हणून आग्रह केला. त्यावेळेस पक्षासमोर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की मला इलेक्शन लढवायचं नाही. मी जर इलेक्शन लढवलं याच्या होईल मग त्यांनी ते जागा सीट घेतली नाही. त्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्या भावनेचा आदर करून शेवटी आमचे जिल्हाध्यक्ष होते. पण त्यांना जर इलेक्शन लढवायचं असेल तर नक्कीच माझी उमेदवारी मी पक्ष लढवली. तिकीट बदलणं माझ्या हातात नाही. पक्षाकडे माझी भूमिका मी मांडेल किंवा मी लागलं तर परत देतो. माझं तिकीट मला नाही दिलं मला तुला दुःख नाही. यांना जर तिकीट पाहिजे असेल तर पक्ष लढवती श्रेष्ठी हा निर्णय घेतील अशी मी भूमिका मांडली.
ती भूमिका माझी जी होती त्यावेळेस होती. शेवट इलेक्शन माझ्या डोळ्यासमोर आहे, वेळ कमी राहिलेला आहे. मी या गोष्टीची त्यांच्या निर्णयाची वाट बघत बसलो असतो तर माझ्या जिल्ह्याचे दौरे किंवा संपर्क हा मला थांबवावा लागला असता. शेवट मी जिंकण्याकरता लढतोय, कोणाला दाखवण्याकरता लढत नाही, पण मी माझं काम चालू केलंय. एबी फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचलाय. जर अब्दुल सत्तारांनी अपक्ष निवडणूक लढवली तर तुमच्या समोर किती आव्हान असेल? मी सांगितलं एका शब्द साहेब, माझ्या समोर किती पैलवान मैदानात आले, मी कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरलेलो आहे. त्यामुळे तो पैलवान कोण मजबूत आहे कोण कमजोर आहे या आव्हानापेक्षा मला कुस्ती जिंकायची आहे आणि सर्व पैलवानांना चित करायचं आहे, हेच माझा संकल्प आहे. तर पक्षांतर जी सत्तार साहेबांची जी नाराजी त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो का? पक्षांतर्गत नाराजी सर्वच पक्षाचे सर्वच युवक काँग्रेसपासून शहर अध्यक्षापर्यंत संपूर्ण तालुका अध्यक्षापर्यंत सर्व गटाचे अध्यक्षापर्यंत सर्व पक्षातील सर्व समाजाचे नेते हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे पक्षामध्ये असणारी नाराजी मला कुठे दिसत नाही, त्यामुळे माझ्यावर त्याचा काही फरक पडण्याचं कारण. बरं, दोन्ही आमदार असं का करायला लागले, इम्तियाज आणि सत्तार असं का वागतात? हा प्रश्न त्यांचा मी कसा समजू शकतो? फक्त त्यांना विचारा तुम्ही असं का वागता. आता त्याच्या मागे षडयंत्र त्यांचं काय आहे ते सांगू शकते का? मी सांगेन दोघांचं षडयंत्र आहे. समजा षडयंत्र असंच ना, ज्या आर्थिक पक्षाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, ज्यांनी माझी उमेदवारी 4 पत्रकार परिषदेमध्ये स्वतः जाहीर केली, स्वतः सांगितलं आमचा सक्षम उमेदवार आमदार सुभाष झांबड. मग अचानकच माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर अचानकच मला तिकीट न मिळावं, नंतर माझी उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर नाराजी दाखवावी, यामागे षडयंत्र नक्कीच असेल. एक प्रश्न असा की आज तुम्हाला सरकारची गरज आहे का? असं पक्षात काम करत असताना मला सत्तार साहेबच काय, मला सामान्यातल्या सामान्य माणसाची गरज आहे. इलेक्शन लढणारा माणूस हा कधीच म्हणू शकत नाही मला गरज नाही, कारण तो सामान्य माणूस असेल, त्याच्या मागे वोट नसेल तरी तो त्याला सन्मानच देतो. त्यामुळे राजकारणात काम करत असताना टार्गेट जर माझं लढण्याचं जिंकण्याचं आहे, प्रत्येक माणसाची गरज समजतो. सतीश चव्हाण दिसत नाही, काही नाराजी काही नाराजी नाही. सतीश चव्हाण साहेब ऐकून घ्या, राष्ट्रवादीचे नेते खुलासा करतीलच, तर मला स्वतः व्यक्तिगत मला सांगून गेले, उस्मानाबाद बोलले जिल्ह्याची काही जबाबदारी माझ्यावरती आहे. फॉर्म भरायला चाललो आणि फॉर्म भरून मी 31 तारखेला रात्री येणार आहे आणि 1 तारखेला तुमच्या फॉर्म भरण्याकरता मी तुमच्या बरोबर हजर आहे. त्यानंतर जिल्ह्यात तुमचे जे दौरे लागतील त्या दौऱ्यामध्ये मी स्वतः सहभागी, पूर्ण ताकदीनुसार माझं जे प्लॅनिंग मी जिंकण्याकरता केलं त्या प्लॅनिंग सहित मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येते. अरुण यादव का आरोप है कि खैरे साहब ने आपको टिकट देने में मदद की चंद्रकांत? ऐसा है, टिकट कांग्रेस पार्टी डिसाइड करती है, हमारी पार्टी कोई खैरे और सेना नहीं चलाता. एक चीज ध्यान में रखना, इसलिए खैरे कौन है जो हमारा टिकट देगा? पार्टी को सक्षम जो लगा, पार्टी के सामने चुन के आने वाला उम्मीदवार जो लगा, हमारे पास लाइन में 12 उम्मीदवार थे. हमारे पवार साहब भी टिकट मांग रहे थे, तो पवार साहब को पक्ष ने बोला कि भाई आप अगला इलेक्शन लड़ो, इस टाइम सुभाष झांबड़ को संधि दो. उन्होंने बड़े दिल से बोला मुझे कोई प्रॉब्लम नहीं. मैं पवार साहब बोले मैं झांबड़ का पूरा ताकत से काम करूंगा. इसलिए वो जो आप बात कर रहे हैं ये अपने जो जुमला है ना किसी के खिलाफ बोलने का, वो फॉर्मलाइज करते. सर जून के आने के बाद आप सबसे बड़ा चेंज क्या लाएंगे सर औरंगाबाद के लिए, शहर के लिए? हमने बताया आज ने काम नहीं किया. औरंगाबाद में सबसे बड़ा चेंज मैं ये चाहता हूँ, औरंगाबाद की इमेज, औरंगाबाद की इमेज जो हमारा शहर एक हिस्टोरिकल शहर कहा जाता है, पर आज औरंगाबाद की इमेज कचरे का शहर कहा जा रहा है. त्या कचऱ्याच्या शहराची इमेज बदलण्याचं काम सर्वात अगोदर खासदार झाल्यानंतर मी पहिलं काम करणार. दुसरं काम, औरंगाबाद शहराचा मेसेज मी देशामध्ये नाही विदेशापर्यंत पाठवणार की औरंगाबाद शहरात शांती आणि अमन याच्याकरता संपूर्ण मी प्रयत्न, सर्व जातीमध्ये मेळ बसवायचा प्रयत्न मी माझ्या प्रयत्नांनी करणार. त्यामध्ये कुठलाही वाद, कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी जातीमध्ये तेढ येऊन जाणार नाही, हा पहिला माझा संकल्प आहे. आपण दलाची भेट घेतली, दरडाचे आमचे पक्षाचे नेते आहेत. 15 वर्ष ते आमदार राहिले, 10 वर्ष मंत्री राहिले.
मला फक्त पश्चिमीत तुम्ही काँग्रेस म्हणून नाही, आमच्याकडून आम्ही कुठली उमेदवारी जाहीर करणार नाही. ते स्वतः सांगितलं महाराष्ट्रात कुठे जाहीर करणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली. त्या दिवशी मिटिंग होण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी त्यांचं टीव्हीवरती स्टेटमेंट आलं, हम कोई उमेदवारी देने वाले नाही. मग अचानकच उमेदवारी घेतली, त्यामागे षडयंत्र हेच आहे. सारा समाजाला मुस्लिम बांधवांना माहिती ही उमेदवारी कशी आली. आणि शेवट यांनी धमकी ही दिली की तुम्ही मला उमेदवारी द्या, नाही तर मग इस्तेमा दे की अपक्ष लढूंगा. पार्टी फुटण्यापेक्षा उमेदवारी दिलेली चालते अशी भूमिका वर्षी साहेबांनी ठरवली, म्हणून ती उमेदवारी आली. दुसरा प्रश्न आहे की अब्दुल सत्तार यांनी पक्ष कार्यालयातल्या खुर्च्या घेऊन गेलेत आणि त्यांनी दुसरं स्टेटमेंट असंही केलेलं आहे की नवीन उमेदवारांनी आता खुर्च्या आणाव्यात आणि ठेवाव्यात. नवीन उमेदवारांनी खुर्च्या ठेवून टाकल्या. त्यांनी अशा पद्धतीने खुर्च्या नेणं तुम्हाला कसं वाटतंय? आता तो व्यक्तिगत प्रश्न हो, स्वतः माणसाचं शेवट मन बघितलं जातं, त्याचं मन तुम्हाला त्या खुर्च्याच्या माध्यमातून दिसतंय. त्यांचं बंड शमवण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का काँग्रेसचे? का करू? काय जाऊ दे ना. जनता बरोबर आहे ना. मी काय सांगितलं, जनता बरोबर आहे. आता माने